जीव कशाने बांधिला, कोणे ठाई मुक्त झाला, कोण मी कैसा कोठनी आलो, हे तव विचारूनी पाहे, प्राण्या जन्मुनी केलेस काय. हे जीवाचे कर्तव्य आहे. पण आम्ही सुखाकडे लक्ष न देता नाशवंत देहाच्या सुखाचा बळीजाव वाढवितो. सत्य गेले भोळ्यावरी, असत्याची चाले थोरी. कितीही सांगण्याची पराकाष्ठा करा, पण सत्याकडे कोणीही पाहत नाही व त्यामुळे परिणामी त्यांना दुःखाने रडत बसावे लागेल. असे तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी म्हणून सुद्धा दाखविले आहे. ते असे, किती सांगू तरी ना ऐकती बटकीचे, पुढे सिंदळीचे रडतील. आता केवळ प्रपंच सोडून नुसता परमार्थच कर, असाही काही संतांचा आग्रह नाही. प्रपंच आहे तो असू दे, पण परमार्थाकडे बिलकुल पाहत नाही, हे मात्र चांगले नाही. प्रपंच यथासांग रात्रंदिवस झटून करतोस आणि हरिभजनच काय म्हणून सोडलेस. प्रपंच करीसी दिवस आणि निशी, हरिसी न भजशी कवण्या गुणे. तर बाबा हो, या प्रपंच धंद्यातही सवड करून काही भजन केले पाहिजे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. मी कोण याचा तपास हरी करून देईल. तू हरिभजन कर. जसा प्रपंच जोडून करतोस तसा परमार्थही जोडून कर. प्रपंचाची काळजी करावी आणि परमार्थाविषयी निष्काळजी राहावे हे चांगले नव्हे. कारण अंतकाळी तुला या प्रपंचातील कोणीही सोडविणार नाही. सोडविणार फक्त एक हरीच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सोयरे धायरे संपत्तीचे लोक, निर्वाणीचा एक पांडुरंग. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. जन्ममरणातून मुक्त होता येत असेल तर फक्त या नरदेहातच. म्हणून ती काही किरकोळ जिन्नस नव्हे. स्वर्गातील देवसुद्धा या नरदेहाची इच्छा करतात. स्वर्गीचे देव इच्छिता ते देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. आणि असा अति दुर्लभ व श्रेष्ठ नरदेह आम्हाला मिळून आम्ही त्याची वाट कशी लावली, याबद्दल संत वर्णन करून सांगतात. हा तो गमविला विषयांच्या ओढी, बुडविली जोडी आयुष्याची. फुकाचा चाकर झालासी काबाडी, सुख नाही घडी भोगावया. तुका म्हणे ऐसे आयुष्य नाशिले, पापते जोडिले पतनासे. असा दुर्लभ व महत्त्वाचा नरदेह आहे, पण तो केवळ विषय सेवनात घालवितो. विषय सुखासाठी क्षणभंगूर व नाशिवंत देह आम्ही शाश्वत चिरंजीव समजून विषय सुखात गुंग होतो व मग अंतकाळ आला म्हणजे मात्र निरुपाय होऊन जन्ममरण फेऱ्यात फिरतो. तेव्हा आधीच या सर्व गोष्टींचा विचार करून सावध व्हावे, असे संतांचे वारंवार सांगणे आहे. क्षणभंगूर नाही भरवसा